नाशिकच्या पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागात गेल्या काही दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 2 दिवसापूर्वी त्याच भागामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला, मात्र त्याचे हादरे नाशिक शहरातल्या विविध भागांमध्ये देखील जाणवलेले होते. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झालेलं आहे. आपल्याबरोबर राज्य धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता निलेश दुसरणे सर आहेत. सर, ह्याच भागामध्ये धक्के का जाणवत आहेत आणि ह्याच कालावधीमध्ये का जाणवत आहेत? सर्वसाधारणपणे अतिवृष्टी, मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे झाल्यानंतर जमिनीच्या जे भेगा असतात त्याच्यामध्ये पाणी जातं आणि त्याच्या अनुषंगाने भूगर्भाच्या ज्या हालचाली नियमित होतच असतात. त्यापैकी जेव्हा असं मोठ्या प्रमाणावर पाणी वगैरे मध्ये जातं तेव्हा त्याची रिॲक्शन म्हणून होत असते. कालच डॉक्टर सिंग सरांनी पण याबद्दल सांगितले. पण पाऊस इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागात देखील पडतो. महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. इथे असा किती पाऊस पडला की ज्याच्यामुळे अशा भूगर्भीय हालचाली होत आहेत? नाही, सर्वसाधारणपणे काय होतं की एकाच वेळी जेव्हा जास्त प्रमाणात पाऊस होतो, अलीकडे मागच्या काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे अतिवृष्टी घाटमाता परिसरात झालेली आहे. त्याच्यामुळे झाली. संपूर्ण भूगर्भामध्ये विविध ठिकाणी या हालचाली होत असतात. साधारणतः 3 रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेचे अनेक भूकंप, शेकडोने भूकंप किंवा नोंदवले जात असतात, परंतु त्याचा व्यावहारिक जीवनावर परिणाम होत नसल्या कारणाने त्याची नोंद घेतली जात नाही. पण आता आपल्याकडनं काय काळजी घेतली जाते? नागरिकांना काय आवाहन केलं जात आहे? नागरिकांना एक विशेष आवाहन असं आहे की आपण पॅनिक होऊ नका. भूकंप आला याच्यामुळे बऱ्याच वेळा जी माहिती प्राप्त होते, अलीकडे सोशल मीडियामुळे योग्य अयोग्य अनेक प्रकारच्या माहिती येत असतात, तर त्यातली योग्य ती माहितीची खातरजमा करणं गरजून त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. जो सोर्स आहे माहितीचा, तो विशेषतः प्रशासन किंवा नामांकित जी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तपत्र असतील किंवा टेलिव्हिजन चॅनल्स असतील त्याच्यावरनं योग्य ती माहिती खातरजमा करून दिली जात असते. प्रशासन देखील याबाबतीत वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर माहिती प्रसृत करत असतं. त्याच मेसेजेस येत असतात वगैरे. या बाबतीत आपण त्याच्या बाबतीत योग्य ती दखल घ्यावी. दुसरी गोष्ट, राज्य धरण सुरक्षितता संघटनेअंतर्गत, धरण सुरक्षा कायद्याअंतर्गत आपण धरणांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण बांधिलकी असल्या कारणाने आपण सर्व धरण संस्था, जे धरण मालक संस्था असतात, जे विविध विभाग मालकीचे आहेत, धरण मालकी असणारे आहेत, जलसंपदा, जलसंधारण वगैरे, त्यांना धरणाच्या क्षमतेनुसार गाईड केलेलं असतं. आणि त्यानुसार जेव्हा अशा प्रकारच्या नैसर्गिक कॅलॅमिटीज येतात तेव्हा त्या धरणांची विशेष पाहणी करून त्याची निगराणी केली जाते. तुर्तास मी निश्चित आश्वस्त करू इच्छितो सगळ्यांना की सर्व प्रकारची धरणं ही सुरक्षित आहेत. सर, एक फॉल्ट लाईन तयार झाली असं म्हणतात ह्या भागामध्ये. नेमकं ही फॉल्ट लाईन म्हणजे काय आहे, त्याचा काय परिणाम होतो आणि त्याची निर्मिती कशी होते? फॉल्ट लाईन कसं आहे की जेव्हा भूस्तराची रचना होते ही एक हजारो लाखो वर्षाची प्रक्रिया असते. त्याच्यातून जेव्हा ते निर्माण झाले तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा जमिनीच्या अंतर्गत घडामोडींमुळे जेव्हा स्ट्रेस निर्माण होतो, तणाव येतो, तर त्याच्यामुळे ते ब्रेक्स होतात आणि त्या फॉल्ट लाईन होतात. शक्यतो फॉल्ट लाईन जिथं असतात तिथं जर पाण्याचं एंटर झालं तर त्याच्या अनुषंगाने त्या फॉल्ट लाईनच्या इथं जर त्या ऍक्टिव्ह फॉल्ट लाईन असतील तर निश्चितच त्याचा परिणाम होत असतो. या भागात जमिनीला मोठमोठे तडे गेलेले आहेत, भेगा देखील पडलेल्या आहेत सुरगाणा ह्या पट्ट्यात. ते जे आहे ते जमिनीचे वरच्या स्तरावरील हालचालीच्या अनुषंगाने कालच माझं एकदम लास्ट वीकमध्येच डिझास्टर मॅनेजमेंट सेलच्या अधिकाऱ्यांसोबतही जी चर्चा झाली त्यातही मला कळलं की खास आता त्याच्या अनुषंगाने जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि तसंच केंद्र शासनाचं नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी यांच्यामार्फत विशेष अभ्यास केला जातो आहे. सर, आणि असंही म्हटलं जातं की अजून पुढचे 1 ते 2 महिने असे धक्के हे जाणवतच राहतील. आतापर्यंत साधारणतः 2 महिन्यात 64च्या आसपास धक्के जाणवलेत. धक्के जरी जाणवले तरी ते मी त्याबद्दलची जी माहिती घेतली तर मोठ्या प्रमाणावरचा अर्थक्वेक येणार नाही. हे स्वार्म टाईपचे आहे. हे कमी क्षमतेचे जे भूकंपाचे धक्के हे बसू शकतात. पण मग हे बसल्याने तो जो दबाव आहे तो रिलीज होतो का? म्हणजे हे काय समजायचं आपण, हे जे धक्के बसत आहेत हे नेमकं काय समजायचं? ही साधारणतः समजा एखाद्या खोलगट भांड्यामध्ये जर आपण काही वस्तू ठेवल्या आणि जर ते धक्के येऊन जर ज्या पद्धतीने ते प्रॉपरली सेट होता तर त्याच प्रकारे ही जी स्ट्रेस रिलीज होते आणि ते ब्रेकअप होऊन ते प्रॉपरली सेटल होत असतात. त्याच्यामुळे छोटे भूकंपानंतर मोठ्या भूकंपाची शक्यता नसते, असं कालच सिंग सरांचं देखील कथन जे आहे ते माझ्या वाचण्यात आलेलं आहे. पण गेल्या अनेक वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी पण अशा स्वरूपाचे धक्के काही या पट्ट्यामध्ये जाणवलेले होते. जमिनीला भेगा पण पडलेल्या होत्या.
साधारणतः 3 रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेच्या ज्या आहे ना त्या घडामोडी होत असतात. भूगर्भात त्या निरंतर घडामोडी होत असतात. त्याच्याबाबत NCS मार्फत जे जागोजागी सेस्मोग्राफ बसवलेले आहेत आम्ही देखील ते करतो. म्हणून मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की पॅनिक होण्याऐवजी भूकंप नावाचं जे NCSचं ॲप आहे ते जर डाउनलोड केलं तर आपल्याला त्याच्यातून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्राप्त होऊ शकते. सर, आणि आपण मग धरणांचा उल्लेख केला. ह्या भागात पण काही धरणं आहेत. नाशिक जिल्ह्यातही गंगापूरसारखं मोठं धरण आहे. ह्या धरणांना याचा काही धोका संभवतो का? जर तसं असेल तर आपल्याकडनं काय काळजी घेतली जात आहे? आपण कसं आहे, भूकंपाची सूचना तर फार वेल इन ॲडव्हान्स येत नाही, परंतु भूकंप आल्यानंतर किंवा संभाव्य भूकंपाचा जो परिसर आहे त्या परिसरातली साधारणतः 50 किलोमीटर त्रिज्येमधल्या धरणांची तपासणी ही नियमितपणे केली जाते. संबंधित अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तशा प्रकारचं काही आढळून आलं असते तात्काळ SDSOला कायद्याच्या अनुषंगाने ते बंधनकारकच असल्या कारणाने इन्सिडेंट म्हणून ते रिपोर्ट केले जातात. पण आता धरणांची तपासणी सुरू झाली आहे. हो, आतापर्यंत या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जरी पाहणी केली परंतु मी त्या माहिती घेतली संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा नुकसान आढळून आलेलं नाही आहे आणि तशा प्रकारचं SDSOला अद्यापपर्यंत रिपोर्टिंग पण झालेलं नाही. प्रामुख्याने कुठल्या म्हणजे जिल्ह्यातील किती धरणांची पाहणी करण्यात आली? साधारणतः आता याचं कसं आहे की क्षेत्रीय याच्यामध्ये भूकंप झालेल्या परिसरातली जेवढी आहे तर साधारणतः नाशिक त्याला लगतचे जो त्र्यंबक वगैरे याला लगतचे सुरगाणा पेठ लगतचे जे तालुके आहे या सर्व तालुक्यांमधले साधारणतः 50 किलोमीटर रेडियसमधले धरणं तपासणी केली जातात. सर, आणि ह्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या धरणांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केल्या जात आहेत? तिथे पण असे भूकंप मापन काही मशीन्स आपण यंत्र बसवतो आहात का? हां, धरण सुरक्षा कायद्याच्या पार्श्वभूमीवर 2021ला जो केंद्राचा कायदा आलेला आहे त्या अनुषंगाने 100 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या धरणांवर सेस्मोग्राफ बसवणं अभिप्रेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 2 धरणं 100 मीटरपेक्षा जास्त उंचीची आहे. जलसंपदा विभागाचं कोयना धरण आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं मिडल वैतरणा. तर दोघं ठिकाणी सेस्मोग्राफ बसवणं प्रस्तावित आहे डिजिटल स्वरूपाचे आणि कोयना धरणावर ऑलरेडी सेस्मोग्राफ आहेच. त्या व्यतिरिक्त 30 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या धरणांवर भूकंपाचा काय परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी स्ट्रॉंग मोशन ॲक्सेलोग्राफ SMA बसवण्यात येणार आहेत आणि SMA बसवण्याचा रोडमॅप शासनाने मंजूर केलेला असून SMAची दर निश्चितीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. कधीपर्यंत बसवले जातील आणि प्रामुख्याने SMA आणि सेस्मोग्राफ या दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांचं कार्य काय असतं? साधारणतः हे सर्व नियोजन करून मार्च अखेरीपर्यंत सर्व SMA जे रोडमॅपनुसार प्रथम वर्षाच्या याच्यात मान्यता प्राप्त आहे, उपलब्ध निधी आहे, त्याच्या अनुषंगाने ते बसवले जाणार आहेत. मुख्यतः सेस्मोग्राफ जो असतो तो भूगर्भातील त्वरण ॲक्सेलरेशन देत असतो, ज्याच्यामुळे आपल्याला EP सेंटर त्याची डेप्थ किती आहे, किती अंतरावर त्याचं पॉईंट्स कुठल्या पॉईंट्सला भूकंप झाला आहे याची माहिती मिळते. आणि यापेक्षा वेगळं काम SMA स्ट्रॉंग मोशन ॲक्सेलोग्राफ जो आहे तर आलेल्या भूकंपाचा धरणावर काय परिणाम झाला, ते धरण ज्या काही भूकंप प्रतिरोधासाठी संकल्पित केलेलं होतं त्याला ते सक्षम आहे किंवा नाही, त्याची मजबूती करणं आवश्यक आहे किंवा नाही, किंवा ते सेफ आहे या प्रकारची माहिती SMAमुळे मिळणार आहे. त्याच्यामुळे आपली धरणं निश्चितच सेफ असणार. राज्यभरातल्या किती धरणांवर बसवणार आहोत आपण? आता एकूण मान्यताप्राप्त रोडमॅपनुसार 30 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या 200 धरणां साधारणतः 200 धरणांवर आपल्याला SMA बसवणं अभिप्रेत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दर निश्चितीनंतर आपण पायलट बेसिसवर साधारणतः 20 ते 25 धरणांवर SMA बसवतोय. एकूणच आपण बघतोय नाशिक जिल्ह्यातल्या एका भागामध्ये भूकंपाचे धक्के जरी जाणवत असले तरी राज्य सरकार प्रशासन अलर्ट मोडवर आहे. राज्यातील जवळपास सर्वच धरणांवर अशा स्वरूपाचे भूकंप मापन यंत्र हे बसवले जात आहेत. त्यामुळे तिथे देखील कुठल्या स्वरूपाची दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी असे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत तिथेही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तीव्रता या भूकंपाची कमी आहे. मोठा भूकंप आता होण्याची शक्यता कमी असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.